सो लेट्स टॉक अबाउट फेस शेविंग की फेस शेव कसं करतात, माझ्यासाठी काय वर्कआउट होतं, कसं करायचं, काय वापरायचं, ब्ला ब्ला ब्ला. सो मी इथे वापरते स्किन प्रिपरेशनसाठी फेस ऑइल. हे होहोबा ऑइल आहे. तुम्ही कुठलं पण ऑइल यूज करू शकता. फर्स्ट थिंग म्हणजे तुम्हाला तुमची स्किन मॉइश्चराईज ठेवायची आहे. ॲलोवेरा वापरा, मॉइश्चरायझर वापरा, ऑइल वापरा, काहीही वापरा. व्हॉटएव्हर वर्क्स फॉर यू. स्किन प्रेप झालंच पाहिजे जेव्हा आपण फेस शेविंग स्टार्ट करतो. त्याच्यामुळेच तुमचा जो रेझर आहे तो इझिली तुमच्या स्किनवर फिरतो आणि केस निघतात. आता तुम्हाला दिसेल की मी असं खालच्या डिरेक्शनला केस काढते आहे. त्याच डिरेक्शनला केस काढायचे आहेत, नाहीतर बम्प्स येतील फेसवरती. सो हे लक्षात ठेवा. आणि बरेच जे क्वेश्चन्स आहेत की परत रिग्रोथ कशी होते, तर रिग्रोथ ही नॉर्मलच होते. ते फक्त आपल्याला वाटतं की अरे खूप केस येत आहेत, बिकॉज आपण फर्स्ट टाईम काढतो और सेकंड टाईम काढतो, तर ते रेझरनी काढतो. सो रेझरचे केस तुम्हाला माहीतच असेल की वॅक्सिंग केल्यानंतर कसा फरक पडतो और रेझर केल्यावर कसा फरक पडतो. तर मग तोच आहे फरक की लाईक रेझर केल्याने थोडेसे असे हार्ड केस येत नाही, ते थोडेसे शार्प केस असतात. बाकी तर नॉर्मल ग्रोथच असते तुमची. सो वन मोर थिंग, मी अप्पर लिप एरिया स्किप करते शेव करताना, कारण की मी ते रेझरनी नाही काढत, थ्रेडनी काढत असते अप्पर लिप. कारण की मला लाईक 5-6 दिवसाला ते येतातच अप्पर लिप्स, आणि मला असं वाटतं की ते ग्रीन ग्रोथ येते जर मी ते रेझरनी काढलं तर. सो जेव्हापासून मी मेकअप आर्टिस्ट या प्रोफेशन स्टार्ट केलेलं आहे, तेव्हापासून मी माझ्या प्रत्येक ब्राईडला असं सांगत असते की लाईक तुम्ही तुमचा फेस शेव करून घ्या, ज्याच्यामुळे तुमचा मेकअप छान दिसेल, फ्लॉलेस दिसेल वगैरे. पण या, आणि ते मेन असतं की तुमच्या फेसवर भरपूर केस असतात, त्याच्यामुळे तुमचा सगळा प्रोडक्ट जाऊन बसतो आणि त्याच्यामुळे थोडंसं असं लाईक फाटल्यासारखा दिसतो मेकअप. सो ते अवॉइड करण्यासाठी फेस शेविंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही बघू शकता केवढा मळ पण आहे आणि केस पण आहे. आय ॲम केसाळ प्राणी, तर माझ्यासाठी तर हे खूपच छान आहे. ॲज यू कॅन सी माझा फेस शेविंग झालेला आहे. आता नंबर येतो फेस वॉश करायचा आणि स्किन प्रिपरेशन करायचा. फेस वॉश करून घ्या, चांगलं पुसून वगैरे घ्या, आणि मग नंतर स्किन प्रिपरेशनमध्ये फर्स्ट स्टेप मी करते आहे रोज वॉटरची, ज्याच्यामुळे मला थोडंसं हायड्रेशन मिळेल. आणि नेक्स्ट स्टेप मी करते आहे मिल्की टोनरवाली, ज्याच्यामुळे मला माझं pH जे आहे ते मेंटेन राहील. कारण की मी फेस शेव केलेलं आहे, माझे सगळे पोर्स ओपन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला चान्सेस आहेत की मला ब्रेकआउट होऊ शकतं. सो ते सगळं अवॉइड करण्यासाठी ह्या 2 गोष्टी करा. और नाहीतर तुम्ही डायरेक्ट ॲलोवेरा जेल घ्या आणि पूर्ण फेसला लावून घ्या. लाईक 1 आवर वगैरे राहू द्या आणि नंतर मग वॉश ऑफ करा आणि डायरेक्ट तुमचं नॉर्मलवालं मॉइश्चरायझर लावा. अँड येस, हे आहे स्किन प्रिपरेशनमध्ये. मी इथे नॉर्मलवालं मॉइश्चरायझर लावलं आहे माझं, कारण की आता मला यूज टू झालेलं आहे फेस शेविंग हा प्रकार. सो या, हे ईझी आहे माझ्यासाठी. सो वन मोर थिंग लक्षात ठेवायचं फेस शेव केल्यानंतर, की तुम्हाला काही तिथे हात नाही लावायचे तुमच्या स्किनला, नाहीतर मग काय विषय होईल तुमचा सगळा. सो ती गोष्ट अवॉइड करा आणि मॉइश्चराईज राहू द्या स्किन फॉर 1 or 2 डे, आणि मग यू आर ऑल सेट. ते एकदम यूज टू झाल्यावर मग काही होणार नाही तुमच्या स्किनला. सो या प्रकारे मी फेस शेव करत असते आणि माझ्या फेसची काळजी करत असते काळजी घेत असते, सॉरी. So that's about it. Thank you for watching. Bye.